शहादा शिरपूर रस्त्यावर गांजाची अवैध तस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे सारंगखेडा पोलिसांनी सापळा रचून अंधारात बारीजवळ 1,02,500 रुपये किमतीच्या 5 किलो गांजा विक्रीसाठी नेत असताना दुचाकीसह दुपारी 12 वाजेच्या सुमारास पकडला। शहादा शिरपूर रस्त्यावर एक इसम मोटरसायकलद्वारे गांजा घेऊन येत असल्याची गुप्त माहिती सारंगखेडा पोलिसांना मिळाली। पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस, अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश वावरे, पोलीस उपनिरीक्षक किरण बारे, जलाल शेख, अविनाश रंगारे, दीपक पाटील, संजय ठाकूर, राजू वळवी, शाणाभाऊ ठाकरे, योगेश भदाणे, जितेंद्र इशी, अमृत इशी, राहुल चव्हाण, बाबूराव बागुल आदींच्या पथकानं आंदरटेकडी जवळ मोटर सापळा रचला। त्यानुसार बहादूर सिंग पावरा राहणार तलवाडी, तालुका धडगाव हा इसम मोटरसायकल क्रमांक MH 39AN 8330 येत असताना दिसला। त्याच्या मोटरसायकलची तपासणी केली असता त्यात 52,500 रुपयांच्या 5 किलो 200 ग्रॅम गांजा व मोटरसायकल असा एकूण 1,02,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। संशयित आरोपी बहादूर सिंग पावरा याच्या विरोधात सारंगखेडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।